तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 15. सत्यनारायणची पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. दोघांचाही जोडा अगदी शोभून दिसत होता. आधी जेवण करून घ्या. सकाळपासून पोरांच्या पोटामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाही. सुलोचनाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई गेल्यानंतर पोरकी झालेली शारदा त्यांच्या स्पर्शाने सुखावली होती. घरातील सर्व फॅमिली एकत्र जेवण करायला बसले होते. सोनालीला दागिने दिले नाही म्हणून तिचा चेहरा पडला होता. मी काय म्हणते वंस, आपण आजच देवदेव करायला जाऊयात. उगाच लांबवण्यामध्ये अर्थ नाही. त्यात जेजुरी जास्त दूर नाही, छाया मामी म्हणाली. बाकी सर्व गालामध्ये हसत होते. मी पण तेच म्हणणार होतो. आम्ही आजच देवदेव करून येतो. त्याचं काय आहे ना, लग्नाच्या गडबडीत शेतीची कामं खोळंबली आहे, प्रल्हाद म्हणाला. त्याच्या बोलण्यावर सर्व हसायला लागले. त्याला तर काहीच समजत नव्हतं. हसायला काय झालं? मी खरं तेच बोलत होतो, प्रल्हाद थोडा चिडून म्हणाला. काही नाही रे, तू आपलं जेवण कर. आपण आजच देवदेव करायला जाऊ. आमच्यापेक्षा तुलाच जास्त घाई झालेली दिसते, सागर म्हणाला. शारदाने अजूनही खालची मान वर केली नव्हती. तू काही खातच नाही वहिनी. आणखी एक पुरणपोळी घे. आई पुरणपोळ्या छान बनवते. अनुने तिच्या ताटामध्ये पुरणपोळी वाढली. नको ग, जास्त होईल, मला सवय नाही, शारदा म्हणाली. प्रल्हादचं तिच्यावर लक्ष होतं. ती खरंच काही खात नव्हती. पोटभर जेवून घ्या, आपल्याला प्रवास करायचा आहे. प्रल्हादने असं काळजी करणं तिला सुखावत होतं, म्हणून तिनेही जास्त आढेवेढे घेतले नाही. आम्ही पण जेवण करायला बसलो आहोत. आमच्याही ताटाकडे जरा लक्ष द्या, सोनाली जरा रागात म्हणाली. तशी अनु तिला वाढायला गेली. पुरणपोळी बाजूला ठेव, मला आमटी वाढ. सर्व सांगायला हवं का? लग्नानंतर काय करशील देव जाणे. सोनाली सर्वांसमोर तिला बोलत होती, जे शारदाला अजिबात आवडत नव्हतं. घरातील बाकी सदस्य तिला काहीच बोलत नव्हते. जेवण झाल्यानंतर घरातली मंडळी जाण्यासाठी तयारी करू लागली. सोनाली आणि अक्षय लगेच आपल्या रूममध्ये निघून गेले. याचा अर्थ ते येणार नव्हते. त्यामुळे सुलोचनाबाई, गणपत मामा, अनु आणि सागर एका गाडीतून येणार होते. दुसऱ्या गाडीमध्ये प्रल्हाद आणि शारदा येणार होते. त्या दोघांना एकांत मिळावा यासाठी अनुने डोकं लावलं होतं. तुम्ही कशाला त्रास करून घेत आहात? आम्ही दर्शन करून लगेच येतो. प्रल्हादच्या अशा बोलण्यावर सर्वजण हसायला लागले. शारदाविषयी त्याच्या मनात असलेली ओढ कोणाच्याही नजरेतून सुटली नव्हती. तुझी इच्छा असेल तर जा तुम्ही, तेवढाच दोघांना एकांत मिळेल. सागर त्याला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हता. देवदर्शन काय तुम्हाला खेळ वाटतो का? मोठं माणूस सोबत असेल तर बरं असतं. आता जास्त वेळ दौडू नका व गाडीत बसा, सुलोचनाबाई म्हणाल्या. त्यामुळे प्रल्हादचा नाईलाज झाला व दोघेही कारमध्ये बसून निघाले. गाडीमध्ये सुद्धा शारदा शांत होती. प्रल्हादला तिची अवस्था समजत होती, पण तो काही म्हणाला नाही. आधी ते एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले. सुलोचनाबाईने तिच्या हातात ओटी दिली. शारदाने मनोभावे देवीची ओटी भरली. ती पहिल्यांदा देवीच्या दर्शनाला आली होती. देवीचा निरागस चेहरा पाहून तिला भरून आलं होतं. दोघे मनोभावे देवीच्या पाया पडले. दोघेही डोंगर उतरत होते. तिला साडीमध्ये चालायला त्रास होत होता, म्हणून प्रल्हादने तिचा हात हातामध्ये घेतला.
व चालायला सुरुवात केली. तुम्हाला करमत आहे ना? आपल्या घरात सर्वांचा स्वभाव बोलका आहे. तुम्हाला सवय होईल. अजून तुम्ही आपली शेती पाहिली नाही. मी तुम्हाला घेऊन जाईल. तुमचंही मन रमेल. प्रल्हाद तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. या घरात ॲडजस्ट व्हायला मला थोडा वेळ लागेल. जुन्या सवयी एका दिवसात सुटत नाही. शारदाचं म्हणणं त्याला पटत होतं. बाकी फॅमिली मेंबर आधीच गाडीमध्ये बसून निघून गेले होते. शारदा आणि प्रल्हाद ही आपल्या गाडीत बसले व जेजुरी जाण्यासाठी निघाले. जेजुरीचं अंतर थोडं दूर असल्यामुळे त्यांना 1.5 तास लागणार होता. प्रल्हादने घड्याळात पाहिलं तर 12 वाजून गेले होते. त्याला लवकरात लवकर देवदर्शन उरकायचं होतं. एकदाचे सर्वजण जेजुरी पोहोचले. सुलोचनाबाई सोबत बाकी सर्व निवांत येत होते. प्रल्हाद केव्हाची त्यांची वाट पाहत होता. किती उशीर आई, आपल्याला अजून चढण चढायचं आहे, प्रल्हाद म्हणाला. तुला रे कशाची घाई झाली आहे? आता आलोच आहोत तर थोडं निवांत देवदर्शन घेऊया. आपल्याला घाई नाही, गणपत मामा म्हणाला. तसं नाही मामा, उगाच कशाला टाइमपास करायचा? प्रल्हादचा अतिउत्साह पाहून कोणाला काय बोलावे तेच समजत नव्हते. शेवटी तो एक पाऊल पुढे टाकणार. सागरने त्याला थांबवले. अरे ये, तुला काय समजतं का नाही? एकटा कुठे निघाला? सागर डोक्याला हात मारत म्हणाला. आता काय तुला डोक्यावर उचलून घेऊन जाऊ का? प्रल्हाद चिडून म्हणाला. तुझी चूक नाही. शेती आणि गाई म्हशी सोडून कधी आजूबाजूला लक्ष दिलं असतं तर समजलं असतं की लग्नानंतर जेजुरी आल्यावर नवीन नवरीला उचलून घेण्याची प्रथा असते. इतकी साधी गोष्ट तुला समजत नाही काय मामा? याला काही शिकवलं का नाही? सागर त्याची खेचत म्हणाला. हो दादा, तुला वहिनीला उचलून घ्यावं लागेल. मी तुम्हा दोघांचा मस्त व्हिडिओ काढते. अनुने मोबाईल हातात घेतला. आता प्रल्हाद चांगलाच धर्मसंकटात सापडला होता. कारण तिला उचलून घ्यायचं म्हणजे तिला स्पर्श करावा लागणार होता. हा विचार त्याला असह्य करत होता. नाही घेतलं तर नाही चालणार का? प्रल्हाद चेहरा पाडून म्हणाला. यावेळी शारदाला त्याचं हसू येत होतं. अरे देवा, हे एवढं कसरत करून कमवलेलं शरीर, त्याचा काहीतरी उपयोग कर. माझ्या लग्नाच्या वेळी मी सुतळीसारखा होतो तरी तुझ्या 70 किलो असलेल्या मामीला उचलून घेतलं होतं. विचार तुझ्या आईला, गणपत मामा म्हणाला. तसे सर्वजण हसायला लागले. शारदा तर कावरीबावरी झाली होती. कारण प्रल्हादसारखी ती सुद्धा अवघडली होती. तुला उशीर होत आहे ना? मग चल लवकर, सुलोचनाबाई म्हणाल्या. तसा त्याचा नाईलाज झाला. तो शारदाच्या जवळ आला. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले एक्सप्रेशन पाहून तिला हसायला येत होतं. आता प्रल्हादने मागचा पुढचा विचार न करता तिच्या नाजूक कमरेत हात घातला व तिला उचलून घेतलं. तिने घाबरत त्याचे दोन्ही खांदे घट्ट पकडले व डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावरील घाबरलेले एक्सप्रेशन पाहून तो मंद हसला व तिला एक एक पायरी चढत वरती घेऊन जाऊ लागला. तिचा तो अलवार स्पर्श त्याला वेड लावत होता. कारण याआधी त्याने असा अनुभव कधीच घेतला नव्हता. 21 पायऱ्या झाल्यानंतर गणपत मामाने तिला उतरवण्यासाठी सांगितले. त्यानंतर दोघेही चालत मंदिराच्या दिशेने निघाले. सुलोचनाबाई यांनी भंडारा घेतला व प्रल्हादच्या हाती दिला. नशीब मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे त्यांना लगेच गाभाऱ्यात जायला मिळाले होते. दोघांनीही मनोभावे देवाचं दर्शन घेतलं. यापुढे खऱ्या अर्थाने दोघांच्या प्रपंचाला सुरुवात होणार होती. त्यासाठी दोघे देवाचा आशीर्वाद घेत होते.
देवदर्शन झाल्यानंतर दोघे मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आले. अनुने दोघांचे छानसे फोटो काढले. आधी काहीतरी खाऊन घेऊ, त्यानंतर घरी जाऊयात, सागर म्हणाला. पण प्रल्हादच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं. तुम्ही समदे घरी जा, मला थोडं काम आहे, मी शारदाला घेऊन निघतो. प्रल्हादचं वागणं आज निराळं वाटत होतं, जे कोणाच्याही नजरेतून सुटलं नव्हतं. आमच्यासोबत यायला काय झालं? अर्ध्या तासात निघू आपण, सुलोचनाबाई काळजीपोटी म्हणाल्या. कारण दोघांचं हळदीचं अंग होतं, त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. शारदाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून आम्ही पुढे निघतो, तू काळजी करू नको, आम्ही लवकर घरी येतो. प्रल्हादच्या मनाची घालमेल पाहून त्या समजून गेल्या की नक्कीच काहीतरी आहे, म्हणून त्यांनी जास्त आढेवेढे घेतले नाही. सांभाळून जा आणि जास्त वेळ करू नका, पोरगी हळदीच्या अंगाची आहे, रस्ते खराब असतात. सुलोचनाबाई यांना काळजी वाटत होती, कारण गावी राहत असल्यामुळे त्या जुन्या गोष्टी मानत होत्या. दोघेही जायला निघाले. शारदाला काहीच समजत नव्हतं, पण तिने काहीच प्रश्न विचारले नाही. ही तर फक्त सुरुवात होती. यापुढे तिला आयुष्यभर त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं होतं. क्रमश. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.